नमस्कार मित्रांनो, मी विनायक आंबेकर आणि आपण पाहताय नवभारत 2047 यूट्यूब चॅनल। मित्रांनो, ज्या कामासाठी मी हा व्हिडिओ करतोय ते काम पहिल्यांदा करतो। माननीय भाऊ तोरसेकर यांची महाराष्ट्रातले समस्त भाजपा कार्यकर्ते आणि भाजपा प्रेमी जनतेच्या वतीनं मी जाहीर माफी मागतो। मित्रांनो, आपल्याला माहिती आहे प्रतिपक्ष या नावाच्या आपल्या यूट्यूब चॅनेलमधून भाऊ तोरसेकर सतत अतिशय सटीक अशी टिप्पणी राजकारणावर करत असतात। आपली परखड मतं कायम ते मांडत असतात। तसंच काल त्यांनी आपल्या प्रतिपक्ष या चॅनेलमध्ये महाराष्ट्रातल्या भाजपमधली दिव्या स्पंदना कोण या नावाचा एक व्हिडिओ प्रसिद्ध केला। महाराष्ट्रातल्या भाजपमध्ये दिव्या स्पंदना म्हणून त्यांनी ज्यांचा उल्लेख केला होता त्या श्वेताजी लगेचच रागवल्या आणि आज सकाळी त्यांनी भाऊ तोरसेकरांना त्यांच्यावर अब्रू नुकसानीचा दावा का दाखल करू नये अशा आशयाची नोटीस पाठवली। आपली चूक लक्षात आल्यानंतर श्वेताजींनी लगेचच ट्विटरद्वारे आपण ती नोटीस मागे घेत असल्याचा जाहीर उल्लेख केलेला आहे। मात्र या निमित्ताने काही मुद्दे हे जे चर्चेत आलेत त्याची चर्चा करण्यासाठी मी हा व्हिडिओ करतोय। मित्रांनो, आम्ही माननीय नरेंद्र मोदींचे कार्यकर्ते आहोत। भारतीय लोकशाहीच्या इतिहासातली सगळ्यात जहरीली आणि कठोर टीका माननीय नरेंद्र मोदींना सहन करावी लागत आलेली आपण पाहतोय। मात्र आपण करत असलेल्या कामाची अचूकता आणि आपल्या उद्दिष्टाविषयीची शुद्धता ही जर आपल्याला खात्री असेल त्याबाबत, तर अशा प्रकारच्या टीकेकडे दुर्लक्ष करण्याचं सामर्थ्य येतं हे आम्हाला नरेंद्र मोदींकडून शिकायला मिळालेलं आहे। त्यामुळे राजकीय कार्यकर्त्यांनी टीकेला सहन केलंच पाहिजे, नाही समोर तोंड दिलं पाहिजे, हे आमच्या रक्तात भिनलेलं आहे आणि ते आम्ही कायम पाळत राहू। मित्रांनो, कोणत्याही टीकेबाबत ती योग्य किंवा अयोग्य याचा निर्णय आपण तेव्हा घेऊ शकतो जेव्हा आपण ती टीका करणाऱ्याचा उद्देश तपासून पाहतो। भाऊ तोरसेकरांनी केलेली टीका ही भाजपला महाराष्ट्रात मिळालेल्या अपयशाच्या चिकित्सेमधली टीका होती। ती टीका कोणत्याही प्रकारची व्यक्तीवर केलेली टीका नव्हती, तर ती दिव्या स्पंदना नावाच्या वृत्तीवर केलेली टीका होती। त्यांनी त्या व्हिडिओमध्ये स्पष्ट नमूद केलेलं आहे की ह्या श्वेता शालिनी कोण आहेत हे मला माहिती नाही। दुसरा महत्त्वाचा मुद्दा असा की त्यांचा हेतू जो होता तो शुद्धच होता, कारण भाजपाच्या अपयशामुळे ते दुःखी झाले होते आणि भाजपानी हे अपयश दूर करून पुढच्या येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये चांगलं यश मिळावं हा त्यांचा टीका करण्याचा एकमेव उद्देश होता। ज्या वेळेला आपण असं म्हणतो की त्यांची टीका वृत्तीवर होती, तर त्यांनी काही गोष्टी ज्या आहेत त्या त्यांच्या व्हिडिओमध्ये त्यांना मिळालेल्या इनपुटवरून सांगितलेल्या आहेत। आता स्वाभाविकपणे हे इनपुट चुकीचे असू शकतात आणि भाऊंच्याबद्दल मला अशी नक्की खात्री आहे की जर श्वेताजींनी त्यांना असं दाखवून दिलं की त्यांना मिळालेले इनपुट जे होते ते चुकीचे होते, तर भाऊ नक्कीच त्याबाबत दिलगिरी व्यक्त करतील। त्यामुळे भाऊंच्या उद्देशाबद्दल मला बिलकुलही शंका नाही आणि अशा प्रकारची जेव्हा टीका आपल्यावरती होते तेव्हा सर्व भाजपा कार्यकर्त्यांनी ती शिरोधार्ह मानली पाहिजे, स्वीकारली पाहिजे आणि ज्यांनी टीका केली त्याच्यावर कुठलाही अब्रू नुकसानीचा दावा दाखल न करता त्याची भेट घेऊन त्याला आपल्यावर केलेल्या टीकेमधली जी काही चूक आहे ती दाखवून दिली पाहिजे। मित्रांनो, या निमित्ताने भाऊंना ज्या काही काळज्या वाटतायत त्या आपल्यासमोर ठेवायला मला आवडेल। सगळ्यात महत्त्वाची भाऊंना असलेली काळजी जी आहे की हा जो विशाल वटवृक्ष आहे, भाजपचा राष्ट्रवादी विचारसरणीचा हा जो विशाल वटवृक्ष आहे, या वटवृक्षावरती इनऑर्गॅनिक ग्रोथच्या निमित्ताने काही वेली जोरदारपणे वाढत आहेत। भाऊंची चिंता अशी आहे
की या इनऑर्गॅनिक वाढीमुळे मूळ वटवृक्षाच्या वाढीला कोणताही धोका होऊ नये या चिंतेत भाऊ मला दिसतात। मित्रांनो, भाऊंच्या टीकेचं दुसरं महत्त्व असं आहे की भाऊ हे भाजपच्या कोअर व्होटर्सचं मत आपल्याला सांगतायत। भाऊंनी त्या व्हिडिओत उल्लेख केला आहे की अनेक लोकांना जे अनेक वर्ष भाजपाचे कार्यकर्ते आहेत, भाजपाचे समर्थक आहेत, भाजपाचे कोअर व्होटर्स आहेत, त्यांना भेटल्यानंतर त्यांना हे इनपुट्स मिळालेले आहेत। त्यामुळे भाजपच्या दृष्टीने हे जे मत व्यक्त झालं आहे, ही जी टीका भाऊंनी केलेली आहे, ही भाजपच्या कोअर व्होटर्सचं मत आहे असं समजायला हरकत नसावी। भाऊंनी त्यांच्या व्हिडिओमध्ये एक चांगलं उदाहरण दिलं आहे, ते उदाहरण आपण लक्षात घेऊ। भाऊंचं म्हणणं असं आहे की फॉर्च्युनर गाडीमध्ये आरामदायी सुखसुविधा देणाऱ्या सगळ्या गोष्टी जरी तुम्ही लावल्या, ज्याला ॲक्सेसरीज असं आपण म्हणतो, त्यांनी टेपचं उदाहरण दिलं आहे, एसीचं उदाहरण दिलं आहे, अशा सगळ्या प्रकारच्या ॲक्सेसरीज जरी तुम्ही लावल्या तरी जोपर्यंत त्या फॉर्च्युनरमध्ये पेट्रोल इंधन भरलं जात नाही तोपर्यंत ती फॉर्च्युनर तुम्हाला कुठल्याही उपयोगाची नसते। याच्यामध्ये भाऊंना अपेक्षित इंधन जे आहे ते भाजपच्या निस्वार्थी निष्ठावान कार्यकर्त्यांच्या कार्यशक्तीचं इंधन आहे। त्यामुळे भाऊंचं म्हणणं असं आहे की भाजपची फॉर्च्युनर आता फार चांगल्या ॲक्सेसरीजनी सजली आहे, पण जोपर्यंत मूळ कोअर कार्यकर्त्यांचं, निस्वार्थी कार्यकर्त्यांचं, वर्षानुवर्ष भाजपसाठी झटणाऱ्या कार्यकर्त्यांचं इंधन त्या फॉर्च्युनरमध्ये सुरक्षित आहे, योग्य तेवढ्या प्रमाणात पडतंय, तोपर्यंतच त्या फॉर्च्युनरचा उपयोग आहे। हे उदाहरण मित्रांनो फार सटीक आहे आणि आपण सगळ्यांनी त्यातला मतितार्थ लक्षात घेतला पाहिजे। मित्रांनो, भाऊ हे मोदी प्रेमी आहेत, राष्ट्रप्रेमी आहेत आणि त्यांची जी सगळ्यात महत्त्वाची चिंता आहे ती एक भारत श्रेष्ठ भारत, आज ज्याचा माननीय नरेंद्र मोदींनी उल्लेख केलेला आहे, त्या कामासाठी दिवसरात्र झटणाऱ्या नरेंद्र मोदींच्या कामामध्ये महाराष्ट्र भाजपाचं योगदान योग्य त्या पद्धतीने राहील का, ही भाऊंची चिंता आहे। एक भाजपा कार्यकर्ता म्हणून मला खात्री आहे की महाराष्ट्र भाजपामध्ये माननीय नरेंद्र मोदींच्या एक भारत श्रेष्ठ भारत या मिशनला साथ देण्याची शक्ती नक्कीच आहे। भाऊंसारख्या भाजपा प्रेमी लोकांच्या टीकेनंतर महाराष्ट्र भाजपामध्ये योग्य ते मंथन होईल आणि महाराष्ट्र भाजपा एक भारत श्रेष्ठ भारत या मिशनकडे मोदींना आवश्यक ती सर्व साथ देईल। धन्यवाद मित्रांनो, जय हिंद, जय श्रीराम।